नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाप्रमाणे आज आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वर्षातून फक्त एकदाच करता येणारी अशी सेवा आपल्याला करायची आहे. तर ही सेवा कोणती आहे, कशा प्रकारे करावी, यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. तर यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. तर आपल्या परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा किंवा सेवा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये. तर मैत्रिणींनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती अखंड नांदावी, चिरंतर राहावी, घरामध्ये तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये नेहमी राहावं असं वाटत असतं. पण या ना त्या कारणानं, कोणत्याही कारणामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही, ती सतत निघून जाते. तर यासाठी आपल्याला ही सेवा, हा उपाय करायचा आहे. तर यंदा आपल्याला म्हणजे उद्या बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमा ही यंदा आपण साजरी करायची आहे या दिवशी. तर शक्यतो हा उत्सव प्रत्येक भाविकानं, प्रत्येक सेवेकराने आपल्या घरी करायला हवा. तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दिसत असेल व्हिडिओमध्ये की इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर या दिवशी पृथ्वी तलावर सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. यांना अमृताचा दूध नैवेद्य द्यावा लागतो. तर यासाठी पूजाविधी, मांडणी कशी करावी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा. तर ही मांडणी करताना काय करायचं, सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, एका पाटावर किंवा चौरंग घ्यायचा किंवा एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र सुद्धा तुम्ही अंतरू शकता. लक्ष्मीचं प्रतीक म्हणून काय करायचं, विड्याची 2 पानं घ्यायची, जोड पानं, आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर कुबेराचं प्रतीक म्हणून विड्याची 2 पानं घ्यायची, कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानांवर एक सुपारी ठेवायची. आता या ठिकाणी बघा, ज्यांच्याकडे लक्ष्मी यंत्र म्हणजे श्रीयंत्र असेल त्यांनी त्याच्यावरती सुपारी न ठेवता त्या विड्याच्या पानांवरती, तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र तुम्ही ठेवायचं आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की कोणाकडे श्रीयंत्र नाही त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर कुबेर यंत्रसुद्धा भेटतं बघा. हे कुबेर यंत्रसुद्धा आपण आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामधून, मठामधून आणू शकतो. आणि याचं हे सुद्धा यंत्र आपण या पानाच्या विड्यावरती ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं, तर ज्यांच्याकडे नाही हे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, त्यांनी त्या ठिकाणी एक एक सुपारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे परमपूज्य तांदळाच्या राशीवर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी तांदळाची रास घ्यायची, त्याच्यावरती एक कलश ठेवायचा आहे बघा. पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश काही ठिकाणी आपण म्हणतो, तो कलश ठेवायचा. त्यामध्ये आंब्याचा डहाळा इंद्राचं प्रतीक म्हणून ठेवायचं. आंब्याचा डगळा जो असतो ना तो ठेवायचा त्या कलशामध्ये. आणि चंद्राचं प्रतीक म्हणून बांगडी आपली हातामधली जी आकाराची असते ना, त्या आकाराचा आपल्याला चंद्र काढायचा आहे, भरीव गोल असा. तो तुम्ही अक्षदांनी, तांदळांनी सुद्धा काढू शकता. अशी मांडणी आपल्याला रात्री 12 वाजायच्या अगोदर करून ठेवायची आहे. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटाचा जो कालावधी असतो ना, या कालावधीमध्ये आपण काय करायचं, दुधाचं भांडं चंद्रकिरणामध्ये ठेवायचं, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपामध्ये अमृताचा आपल्याला प्रसाद देतील. परंतु लक्षात घ्या, तुम्ही हे ठेवत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही ठेवताय तेव्हा तुम्हाला सेवासुद्धा इकडे करायची आहे घरामध्ये. याचं मात्र हे गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जो काही आपण प्रसाद बनवणार आहोत दुधाचा, तो प्रसाद मात्र आपण काय करायचं आहे, घरातल्या व्यक्तींनीच घ्यायचा आहे, तो बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. आता 12:30च्या अगोदर आपण पूजेच्या पाटासमोर, चौरंगासमोर दुधाचं भांडं ठेवायचं. 4ही देवांना हळदी कुंकू, पांढरी फुलं, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करायची. आणि दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचं, त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकायचं आणि नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना करायची बघा. आता ही प्रार्थना कशी करायची, तर ऋण रोगादी दारिद्र्य
दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा, अशी प्रार्थना आपण करायची आहे. आणि मी तुम्हाला सेवा कोणती करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे. दुधाचा नैवेद्य लक्षात ठेवा, फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आहे, त्या बाकीच्या बाहेरच्या व्यक्तींना आपण हा नैवेद्य द्यायचा नाही. मग यामध्ये तुम्ही खीर सुद्धा बनवू शकता किंवा केशर मिश्रित असं दूध सुद्धा तुम्ही करू शकता. तर पुढची गोष्ट ती म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये आपण भांडं ठेवलं की ते 12 ते 12:30 मध्ये या वेळेत आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची. तर 12च्या अगोदर आपल्याला ही सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि नंतर मग सेवेला सुरुवात करायची. आता काही वेळेला आपल्याला वेळ पुरत नाही ही सेवा करत असताना, तर तेव्हा आपण काय करायचं, वेळ पुरला नाही तर उरलेली सेवा जी असते ती सेवा आपण नैवेद्य दाखवायचा 12:30ला आणि त्याच्यानंतर करायची. पण या वेळेमध्ये तुम्हाला निश्चितच ही सेवा करायची आहे. तर ही सेवा कोणती आहे बघा. सर्वप्रथम आपल्या गुरुमाऊलींचा श्री स्वामी समर्थ मंत्र हा 11 माळे जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा जप करायचा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, हा मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. आता विष्णू गायत्री मंत्र कोणता, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया, हा विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जप करायचा. आणि त्याच्यानंतर कुबेर गायत्री मंत्र 1 माळ जप करावा. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः, हा कुबेर मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. त्याच्यानंतर 16 वेळा श्री सुक्ताचं वाचन करायचं आहे. आणि आपल्या स्वामी समर्थ नित्यसेवा पुस्तकामध्ये आहे बघा श्री व्यंकटेश स्तोत्र, ते 1 वेळा वाचायचं आणि सगळ्यात शेवटी गीतेचा 15वा अध्यायाचं वाचन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व मंत्र मिळून जातील नित्यसेवा ग्रंथामध्ये. पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी मी हे तुम्हाला मंत्र सांगितलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही सेवा का करावी आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो हे पाहूयात. तर या काळामध्ये जी व्यक्ती जागृत असते म्हणजे झोपलेली नसते त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्त होते असं मानण्यात येतं बघा. लक्ष्मी ही 8 प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, भावलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, यालाच आपण अष्टलक्ष्मी कृपा असं सुद्धा म्हणतात. आता एखाद्याच्या घरी बघा लक्ष्मी पाणी भरते असं आपण म्हणतो. तर हे का, तर हे त्या व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या कोजागिरी पौर्णिमे दिवशी ही पूजा किंवा हे व्रत करत असतात. तर या उलट आळशी व्यक्ती किंवा झोपाळू माणसं प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाहीत. म्हणून आपण देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची जी मोठी बहीण आहे ती मात्र संकट आणत असते, त्रास देत असते, कटकटी निर्माण करत असते अशी कल्पना आहे. म्हणून आपण या दिवशी झोपून न राहता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान इंद्र, कुबेर, चंद्र यांची विधिवत अशी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई सुद्धा म्हणतात बघा. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला की काय. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरत असते आणि कोण झोपलं आहे, कोण जागा आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात, जे सेवा करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती देते. म्हणजे ती अखंड आपल्या घरामध्ये वास करते. तर भगवान इंद्र, माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज सुद्धा या रात्री पृथ्वीवर येऊन कोण जागे आहे हे बघत असतात. त्यास चंद्राच्या किरणांपासून निघणारं अमृत प्रदान करतात म्हणून आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा देतात. या योगे आपल्या घरातील अलक्ष्मी जाऊन सुलक्ष्मी म्हणजेच अष्टलक्ष्मी आपल्या घरात येते आणि स्थिर राहते. म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान इंद्र,
कुबेर, चंद्र व माता लक्ष्मी यांची विधिवत अशी सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख, समाधान आणि शांती लाभते. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.